मानतो हा एक आपल्या सगळ्यांसाठी सर्व तरुण मित्र आहे। या प्रत्येक गोष्टीचा आपण अत्यंत मनपूर्वक राजेश पांडे साहेब, मराठे सर, आज अमितेशजी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हा अत्यंत सक्सेसफुल ऐतिहासिक अशा स्वरूपाचा पुणे फेस्टिवल। यानंतर ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेच तेव्हा जय हिंद जय महाराष्ट्र। आता आपापल्या जाग्यांवर जाऊन उभे राहा पटकन। चला आपण दिल्लीला झेंडा दाखवतोय। भारत माता की, भारत माता की वंदे। चला एक नंबर दिंडी। मलिक साहेब आणि पांडे साहेबांनी घेतलेला आहे, तर त्या दिवसाची तरुणपणातल्या 24 तासांची किंमत ही आम्ही चांगली जाणतो। त्यामुळं भविष्यात तुम्हाला हा आजचा दिवस, कॉलेज 365 दिवस असतात वर्षात, पण मित्रांनो मी आज लिहून देतो एवढ्या उन्हात तुम्हाला हा आजचा दिवस तुमच्या स्मरणात राहणार, कारण हा दिवस तुमच्या आयुष्यातला वाया नाही जाणार। मी दोनच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। मी 2 पुस्तकांची नावं घेईल, कारण आज आपण ग्रंथदिंडीत सहभागी झालोय। मला माझ्या कॉलेज काळात कुणीतरी सांगितली होती, त्या 2 पुस्तकांनी आयुष्य बदललं। आज तुम्ही जिथं जाणार आहात, इथून चालत जिथून जाणार आहात, त्या ठिकाणी जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त पुस्तक आहेत। तो कार्यक्रम जेव्हा होईल त्यावेळी मी विनंती करतो, कितीही दमलेले असाल तरी 15 मिनिटं का होईना त्या पुस्तकांच्या प्रदर्शनातून तुम्ही फिरा, कारण ते 15 मिनिटं तुमचं आयुष्य बदलतील। आज 2 पुस्तकांची नावं सांगतो। आपण नेहमी म्हणतो की यू बेटर अंडरस्टँड युअर कंट्री व्हेन युअर युथ इज बिल्डर। तुम्ही तुमच्या देशाला त्याच वेळी चांगल्या प्रकारे ओळखता ज्यावेळी तुमच्या देशातला तरुण बलाढ्य असेल, आणि आज बलाढ्य तरुणांसमोर मी उभा आहे। 2 पुस्तकं, एक जर तुमच्यातल्या कोणी वाचली असतील तर ठीक, नाहीतर वपू काळेंचं एक पुस्तक आहे, आपण सारे अर्जुन। नाव लक्षात ठेवा, पुस्तक 100 रुपयांचंच आहे, पुस्तक 100 पाणीच आहे। आपण सारे अर्जुन जर मन लावून वाचायला बसला तर 3 तासात वाचून होतं, पण त्या पुस्तकातलं एक पान, एक ओळ कदाचित तुम्हाला असं काहीतरी देईल की आज जे तुम्ही उन्हातानात इथं थांबलाय त्याचं चीज होईल। आणि दुसरं पुस्तक द अल्केमिस्ट, वाचलंय कुणी? द अल्केमिस्ट, वा वा क्या बात आहे। पावलो कोयलोचं ओरिजिनल पुस्तक आहे।